राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता आली मोठी बातमी. पीएम किसान योजनेचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा हप्ता, आता दोन्ही हप्त्याची तारीख सरकारच्या माध्यमातून अशी अधिकृतपणे आता जाहीर करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनो, कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक बैठक झाली होती. हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे. ती बैठक कालच सर्व शेतकऱ्यांनी लाईव्ह बघितली आहे. त्याच बैठकीत हा मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जे का तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये वेगळे यायचे व नमो शेतकरी योजनेचे 2,000 वेगळे यायचे, आता तुम्हाला टोटल 4,000 रुपये येणार आहेत. म्हणजे की कसे शेतकरी बांधवांनो, तर बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता असे दोन्ही मिळून टोटल तुम्हाला 2,000 प्लस 2,000 असे 4,000 रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी बातमी नरेंद्र मोदी साहेबांनी सध्या दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, एक समस्या आहे. सोबतच या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल व त्याचसोबत उद्या याच महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे. बघा, तुमचं यादीमध्ये नाव आहे का? बघा, आता यादी जाहीर झाली आहे. जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी येणार, अन्यथा तुम्हाला 1 पण रुपया येणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, चला तर ती यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया तुमचे नाव यादीमध्ये आहे का. जर नाव असेल तर आज कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपये असे जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आज एक प्रचंड अशी मोठी बातमी आली आहे. पीएम किसानचा 21वा हप्ता, त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आजच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतोय. शेतकरी बांधवांनो, बघा, या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे. हे महत्त्वपूर्ण माहिती नरेंद्र मोदीजी साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दोघांनाही आत्ताच्या ठिकाणी पत्रकारांना बोलताना सांगितले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचे 2,000 रुपये वितरित करण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. ही बातमी आज सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. जे शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते की पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार, तर मग शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही हिअरिंग पाहू शकता. आज दुपारी 3 वाजता बघा पैसे जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज दुपारी 3 वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु आता ते पैसे शेतकरी बांधवांनो, बघा, काही ठराविक जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, टोटल 2 टप्प्यामध्ये वितरण होणार आहे. म्हणजे की बघा, आता उद्यापर्यंत राहिलेल्या 18 जिल्ह्यामध्ये पण निधी जमा होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, 18 जिल्ह्यामध्ये आता निधी जमा होत आहे. बघा, पैसे जमा होणार आहे अशी मोठी बातमी आता सरकारकडून आलेली आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता तुम्हाला मिळत आहे. ही महत्त्वपूर्ण बातमी आताच वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समोर आली आहे आणि पत्रकाराला बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी व नरेंद्र मोदी साहेबांनी देखील आता सांगितलेले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो, ते खरोखरच जमा होणार आहे का, हे आता आपण तुम्हाला पुराव्यासह सांगणार आहोत. कारण बऱ्याच दिवसापासून अफवा देखील सुटल्या होत्या. याचबरोबर पीक विम्याचा छोटासा भाग आणि नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना, बघा, आपण आता एकत्रितपणे अगदी 1 मिनिटामध्ये पीक विम्याची देखील माहिती जाणून घेऊया. कारण बऱ्याच अफवा सुटलेल्या आहे पीक विम्याबद्दल. तर बघा शेतकरी बांधवांनो, सध्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी पेरणी झालेली आहे. पावसामुळे त्यांचे शेती पिकाचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे पैशाची कमतरता आल्यामुळे आता या ठिकाणी सरकारने शेतकऱ्याला खुश करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षामध्ये घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पीएम किसानचा 21वा हप्ता आणि
नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सोडण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार बघा यांच्या माध्यमातून तुम्हाला टोटल 18 जिल्ह्यामध्ये रक्कम आता मिळत आहे. शेतकरी बांधवांनो बघा, शेतकऱ्याचे नाव जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर त्यांना टोटल 4,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्र आणि राज्य दोन्हीकडे भाजपचे सरकार असल्यामुळे त्यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरणाचे 2 टप्पे होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 18 जिल्हे असतील. तर मग शेतकरी बांधवांनो बघा आता KYC सर्वात प्रथम तुम्ही करून घ्यावी. बघा गेल्या वर्षी जेव्हा PM किसान योजनेचा बघा शेतकरी बांधवांनो आता गेल्या वर्षी देखील बरेच शेतकरी बांधवांचे हप्ते रखडले होते आणि आताच मग बघा PM किसान योजनेचा 20वा हप्ता वितरित झाला होता. तेव्हा बघा शेतकऱ्याला पैसे मिळालेले नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी KYC केलेली नव्हती, आधार सीडिंग केलेलं नव्हतं. तर मग शेतकरी बांधवांनो बघा ते कामे तुम्ही केली नव्हती त्यामुळे तुम्हाला लाभ मिळाला नव्हता. बघा आता तुमच्या खात्यामध्ये या योजनेचा 1 पण रुपया जर बघा आता जर आला नसेल तर बघा आताच ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची बातमी, तात्काळ KYC करून घ्या. बघा जर तुम्ही अद्याप हे काम केले नसेल तर तात्काळ करून घ्या, नाहीतर तुम्हाला देखील हप्ता मिळणार नाही असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे. आता प्रश्न आहे तो म्हणजे की पीक विम्याचा शेतकरी बांधवांनो तो शेतकऱ्याला कधीपर्यंत मिळणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होण्यात बघा आता सुरुवात सुरू होणार आहे. बघा पीक विम्याचा पहिला टप्पा आता शेतकऱ्याला मिळाला, आता राहिला दुसरा टप्पा. आता पहिला टप्पा कसा मिळाला बघा तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला पीक विमा आला परंतु तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर मग शेतकरी बांधवांनो बघा कदाचित तुम्हाला पीक विमा आलेला पण असेल. आता आपण बोलत आहोत ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. दुसरा टप्पा पीक विम्याचा राहिला आहे. जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे त्यांच्या देखील खात्यामध्ये निधी जमा होत आहे अशी मोठी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो मागील वेळेस ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला नव्हता त्याचे कारण असे होते की त्यांचे खाते सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये नव्हते. यामुळे सरकारने आता खबरदारी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून 12 सरकारी बँका आणि 12 खाजगी बँका निवडलेल्या आहे. मग शेतकरी बांधवांनो आज उद्या नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होणाऱ्या बँकांची यादी सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा बँकांच्या यादीमध्ये पंजाब अँड सिंध बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया बघा ह्या बँकांचा समाविष्ट आहे. त्यानंतर केनरा बँक, युनियन बँक बघा, बडोदा बँक, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक बघा, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा सहकारी बँक बघा, बँक ऑफ महाराष्ट्र बघा शेतकरी बांधवांनो आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट पेमेंट बँक बघा या बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो चला पटकन दिशी आपण ती जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. बघा यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बघा तुम्हाला देखील आजच्या आणि उद्या बघा तुम्हाला आता पैसे मिळू शकतात. पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने जाहीर केली. आता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी काही तासामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. तर मग बघा 18 जिल्ह्यांची यादी सरकारने आता अशी जाहीर केलेली आहे. बघा आता यादी दिलेली आहे शेतकरी बांधवांनो बघा त्यामधील पहिला जिल्हा आहे तो नंतर आहे नांदेड. बघा शेतकरी बांधवांनो नांदेड जिल्ह्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये बघा या ठिकाणी पहिल्या टप्प्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि तो पहिला टप्पा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतोय अशी बातमी शासनाच्या माध्यमातून आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला कसल्याही प्रकारे काळजी करण्याची गरज पडणार नाही. बघा या
18 जिल्ह्यामध्ये, तर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार. उदाहरणार्थ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे जवळचे छोटे छोटे गावे असतील, खेडेपाडे असतील, त्यांना देखील निधी मिळणार आहे. बघा, जर तुमचा चंद्रपूर जिल्हा बघा हे जर तुमच्या विभागाच्या अंतर्गत येत असेल तर तुम्हाला निधी मिळत आहे शेतकरी बांधवांनो. आता सर्वात महत्त्वाची कामे तुम्हाला करायची आहे. ती जर कामे तुम्ही पूर्ण नाही केली शेतकरी बांधवांनो, तर तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा असे टोटल 4,000 रुपये नाही मिळू शकणार. त्यामुळे तात्काळ फार्मर ID कार्ड काढणं देखील गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, फार्मर ID कार्ड काढा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मग ही होती आत्ताची बातमी.